2026 हे वर्ष जगातलं सर्वात धोकादायक उष्ण वर्ष ठरू शकतं आणि यामागचं कारण आहे समुद्री हवामानातला एक बदल ज्याचं नाव आहे एल निनो। सध्या हीट वेव्ह, डिहायड्रेशन आणि हार्ट अटॅक सारख्या केसेस झपाट्याने वाढताना दिसत आहेत। पण एवढी भयानक गरमी पडते तरी का आणि हा एल निनो नेमका आहे तरी काय, सगळं सांगतो शेवटपर्यंत बघा। तर या प्रश्नाचं उत्तर लपले हजारो किलोमीटर दूर प्रशांत महासागरात। जेव्हा प्रशांत महासागरातले ट्रेड वाईड्स कमजोर होतात तेव्हा समुद्राचं गरम पाणी एका भागात साचायला लागतं। समुद्र गरम झाला की जगभरातलं हवामान बिघडायला लागतं। या सिच्युएशनला एल निनो म्हणतात। भारतात त्याचा सर्वात मोठा परिणाम होतो तो मान्सूनवर, कारण एल निनोमुळे भारताकडे येणारे वलसर वारे कमजोर होतात, ढग कमी तयार होतात आणि पाऊस कमी पडू लागतो। एक्सपर्टच्या मते 2026 मध्ये एल निनो आणखी मजबूत होऊ शकतो। म्हणजे काय तर मान्सून कमजोर आणि हीट वेव्स अजून पॉवरफुल होऊ शकतात आणि भारतातील जवळपास 50% शेती अजूनही पावसावर अवलंबून आहे। पाऊस कमी झाला तर उत्पादन कमी होऊ शकतं आणि पाण्याची टंचाई वाढू शकते आणि महागाई सरळ तुमच्या किचनपर्यंत पोहोचू शकते। 2024 हे आतापर्यंत सर्वात गरम वर्ष मानलं जातं, पण 2026 हा रेकॉर्ड तोडू शकतो असा इशारा हवामान तज्ज्ञ देत आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी आता वेदर अपडेट्सवर लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं, भारत या संकटासाठी तयार आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी फॉलो करा लगावबत्ती।